सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोलादपूर बेस माफ करा शौर्य आरोही 11 वसई संघाकडून विशाल आणि सँडी आपल्याला पाहायला मिळतील. पहिले बॉलर पोलादपूर बी संघाकडून दीपक आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना सुरू करा. पंच आपण वॉर्निंग द्या त्या ठिकाणी सामना सुरू करा. खूप उशीर होतोय. जवळजवळ 1:30 वाजलेल्या घड्याळामध्ये अजून भरपूर सामने आपले बाकी आहेत आजच्या दिवसातील. पहिला बॉल पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. नोच्या साहाय्याने शौर्य आरोही 11 वसई संघाचं खातं ओपन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खूपच दूरवर असा बॉल आणि ऑफचा स्टिकच्या भरपूर असा बाहेर बॉल फेकलाय गोलंदाज दीपक यांनी पोलादपूर बी संघाकडून. पुन्हा एकदा यावेळेला शानदार स्ट्रोक खेळलाय लॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर ऑन फील्डच्या वरून हा बॉल ओव्हर दी रोप हा आलाय चौकार. सुरेख फटका विशालच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 4च्या आकड्याने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 5 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. एक चेंडू अखेर शौर्य आरोही 11 वसई संघ. कालपासून ते आजच्या दिवसापर्यंत खूप लांबून बेलदार समाजातील सर्व खेळाडू मात्र इथं दाखल झालेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी या शिरवली गावामध्ये आयोजकांच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. याही वेळेला आपण पाहतोय सुरेख शानदार बॉल हाताला स्पर्श झाला होता पण झेल टिपता आला नाहीये आणि सिंगल एक धाव कंप्लीट नक्कीच होईल. सिंगल एका धाब्याने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 6 आकड्यावर जाऊन पोहोचेला. 2 चेंडू अखेर. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला सँडी आपल्याला पाहायला मिळतील. एक मला वाटतं डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरे आक्रमक घणाघाती शैलीचे फलंदाज खास करून या वसई संघाकडून. दीपक यांचा षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल सँडीसाठी. यावेळेला हलक्या हाताने बॉलला पुश केलाय. इथं आपण पाहू शकतो सिंगल एक धाव जरूर क्विक घेतली आहे. सिंगल एका धाब्याने स्वतः सँडीचं खातं ओपन झालंय. स्कोर कार्ड 7 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. शौर्य आरोही 11 वसई संघ. तर विशाल यांच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक बॉल हवेमध्ये आहे. काय झेल हो झेल टिपण्याचा प्रयत्न सर्रास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खास करून आपण पाहिलात ना तर चेंडू आतापर्यंत षटकातील 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा स्कोर कार्डवर. मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये प्रयास जरूर केला होता क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्याचा पण नाहीये. बॉल हातातून निसटलाय आणि त्याच कारणाने फलंदाज विशालला जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा सँडी स्ट्राइक एंडला डावखुरे हाताचे फलंदाज
यावेळेला वेगळ्या थाटणीचा फटका खेळायचा होता. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल मात्र रवाना होतोय. काय हा बॉल सीमारेषा गाठेल का? यावेळेला नाहीये. धावा तब्बल मिळतील 2. 2च्या आकड्याने स्कोर कार्ड सरळ 10 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. दुहेरी आकडा एज जरूर पंचांचा इशारा येतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले. 10 धावा खर्च केल्या दीपक या बॉलरने. पोलादपूर बी संघाकडून या ओव्हर मधील शेवटचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय जरूर ऑन साइडला फटका. सिंगल एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं होते समाप्त. पहिल्या षटका अखेर शौर्य आरोही 11 वसई विदाउट लॉस 11 धावा स्कोर कार्डवर. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट ओव्हरआर्म मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि खास करून बेलदार समाजातील सर्व खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान असं या ठिकाणी आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली संघाच्या वतीनं आणि सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजकांना मित्रांनो सपोर्ट करा, सहकार्य करा, समजदारीची भूमिका घ्या ही आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती असेल. कारण आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. अंतिम दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम दिवसामध्ये आपलं सहकार्य आमच्यासाठी खूप अनमोल महत्वाचं असणार आहे. बॉलिंग मार्कवर यावेळेस पोलादपूर बी संघाकडून आले तुषार आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच पहिल्या संघातर्फे दुसरं षटक यावेळेस घेऊन आलेत. एका बाजूला आपण पाहतोय सँडी आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज विशाल. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये नाही तोपर्यंत थोडीशी डोकेदुखी जरूर आहे पोलादपूर बी संघासाठी. कारण क्षेत्ररक्षक कधी ऑन साइड वरून ऑफ साइडला कधी ऑफ साइड वरून ऑन साइडला क्षेत्ररक्षकांना सातत्याने धावावं लागतंय. चला वेळ करू नका प्लीज. एवढा उशीर करून चालणार नाही तुम्हाला विनंती असेल. पहिला बॉल डायरेक्ट बॅटवर फेकला. यावेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक खेळला सँडीने. काय हा बॉल सीमारेषा गाठेल का? तद्वत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणखी एक धाव मिळेल का? यस, आणखी एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. 3 धावा कंप्लीट केल्यात. नो प्लस 3 म्हणजे 4 धावा. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. टोटल स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावर. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय शेखरजी जाधव तसेच सागर रोहिदास जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत आणि त्यांचा पुष्पगुच्छ आणि मायेची शॉल देऊन देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार आम्ही करणार आहोत. अठरा धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहू शकतो. एक चेंडू षटकातील 18 धावा धाव फलकर. पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय आडव्या पाठने चेंडूला लॉफ केलाय. स्टिअर जरूर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे देखील आणखी एक धाव एक्स्ट्रा मिळेल. तब्बल 2 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड हळूहळू मात्र पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 20 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतो वेगळ्या थाटणीचा स्ट्रोक आणि हा फटका फसलाय सँडीला. अगदी आपण पाहिलं
या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे प्रकाशजी पवार यांचं देखील आगमन झालेलं, त्यांचं देखील मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत सत्कार या ठिकाणी करत आहोत. श्रीमंत जाधव यांच्या शुभ हाताने पवार साहेबांचा मान सन्मान केला जात आहे. या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. यावेळेला आपण पाहतोय बाटली शेड्यूल ऑफ केलंय. सिंगल एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक 21-21 या आकड्यावर जाऊन या ठिकाणी पोहोचेल. यानंतर पुढील होणारा सामना मडेगाव 11A विपक्ष योद्धा खातगुण. यावेळेला आणखी एक बॉल, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुरेख झेल या ठिकाणी पाहायला. त्याचप्रमाणे दिलीप जाधव यांचा देखील या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत. मायेची शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा दीपक साठी 101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी धरम पवार यांच्याकडून देण्यात येणार आहे. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला मानाचा प्रयास. षटक होतोय समाप्त. 2 षटका अखेर स्कोर कार्ड 21 धावा धावफलकावर. रोहिदास चव्हाण यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत. रोहिदास चव्हाण स्कोर कार्ड 21 धावा 2 षटका अखेर. बॉलर तिसरे बॉलर लहू पोलादपूर बी संघाकडून आलेत. तर एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर मंथन आहेत. यश आपल्याला पाहायला मिळते. शौर्य आरोही 11 वसई संघाकडून पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयास केला जातोय, पण यावेळेला आपण पाहतोय पहिला बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला पंचाचा इशारा, नो बॉल, फेकीचा नो बॉल. नो बॉल या ठिकाणी दिलेला आहे. चला कोण बॉलर आहे पुढचा, लवकर आपण पोलादपूर बी संघ. पुढचे बॉलर राहुल या ठिकाणी येतील बॉलिंग करण्यासाठी. यावेळेला शानदार स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा फटका आला, मॅक्झिमम षटकार.
28 धावा. धावा धाव फलकावर या ठिकाणी. चला मित्रांनो, बाहेरून कोणी बोलू नका. का वादविवाद करता मैदानाच्या आतमध्ये? बाहेरून कोणी बोलू नका. खेळ बरोबर सुरू आहे. प्लीज कुणी बाहेरून आवाज देऊ नका. काही पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला आपण पाहू शकतो रनआउटचा चान्स नाहीये. सिंगल एक धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल देखील म्हणजे अवांतर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो 30 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. शौर्य आरोळी 11 वसई संघ 30 धावा धाव फलकावर आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला देखील आपण पाहतो पायामधला बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑन च्या दिशेला बॉलला ट्रॅव्हल केलंय. यावेळेस मात्र ओव्हर थ्रो केला जाईल. आणखी एक धाव मिळेल. आणखी एक धाव. हो 3 धावा कंप्लीट. पंच नो बॉल देखील आहे का? नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर या ठिकाणी दर्शवत आहेत. नो बॉल दिलेला आहे स्क्वेअर लेग अंपायरनी. येणारा बॉल फ्री हिट म्हणजे 3 धावून आणि 1 नो बॉल 4 धावा मिळाल्यात. 34 धावा धाव फलकावर. धावा या ठिकाणी धाव फलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर दिलीप पोलादपूर बी संघाकडून. हे तिसरं षटक अजूनही संपत नाहीये. खूप लांब लचक षटक या ठिकाणी फेकण्यात येत आहे. धावफलक 34. चेंडू तिसऱ्या षटकातील झालेत. एकच चेंडू झालेला आहे. 5 चेंडू बाकी आहेत. यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला मोठा बडगा. हो आणि हा येतोय मॅक्झिमम षटकार. सहाच्या आकड्याने स्कोर कार्ड सरळा 40 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. मोठा स्कोर नक्कीच बनलाय. हो 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 वाईड बॉल. मला वाटतं तिसरं षटक संपेल की नाही आज? पुन्हा एकदा पुढचा बॉल. संदेश मोहिते यांच्याकडून प्रत्येक षटकारला 500 रुपये दिले जातील. यावेळेस वाईट आणि इथं आपण पाहू शकतो विकेट पाहायला मिळते. टोटल स्कोर कार्ड 42. विकेट कोण गेला? बॉल काय पंच काहीतरी सांगतायत. 4 चेंडू झालेत का? यावेळी आपण पाहतो शानदार स्ट्रोक खेळलाय. हा बॉल 1 बाउन्स धमाकेदार शानदार धमाकेदार चौकार.
टोटल 5 चेंडू टोटल झालेले आहेत. एकच चेंडू बाकी आहे आणि धाव फलकावर धावा टोटल 47 धावा. शौर्य आरोही 11 वसई 47 धावा. शेवटचा बॉल असेल. 47 धावा असताना शेवटचा बॉल या ठिकाणी दिलीप यांचा आणि वाईड बॉल. 48 धावा. 48 48 धावा असताना आणखी एक बॉल. हो आणखी एक वाईड बॉल. मला वाटतं तिसरं षटक आज संपायचं नाव घेत नाहीये. आणि याच दरम्यान वाईड बॉल. हो 50 धावा. वसई संघ हाफ सेंचुरी पूर्ण होते वसई टीमची. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन वसई टीम. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे आणि विकेटचं पतन. भूमिकेमध्ये आमचे सूरज पानसरे मॅन फ्रॉम शिरवली यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. चला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण प्लीज. शौर्य आरोही 11 वसई संघ 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे पोलादपूर बी संघाला जिंकण्यासाठी. आणि यानंतर पुढील होणारा सामना असेल मडेगाव 11A विपक्ष योद्धा खातगुण. कर्णधार आपण टॉस साठी या. मडेगाव 11A योद्धा खातगुण. कर्णधार टॉस करण्यासाठी त्वरित आपण यायचं ही आपल्याला विनंती असेल. मडेगाव 11 कर्णधार त्वरित आपण पाठवून द्यायचंय. योद्धा खातगुण या ठिकाणी आलेला आहे संघ कर्णधार. चला मडेगाव 11A कर्णधार त्वरित पाठवून द्या आपण टॉस साठी. आणि सलामीची जोडी मैदानात पाठवा पोलादपूर बी संघ आपण देखील. चला मित्रांनो घाई करा त्वरा करा विनंती आहे तुम्हाला सातत्याने. आमचे राहुल आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गाजलेली जोडी. 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे पोलादपूर बी संघाला. चला दोन्ही आलेले आहेत कर्णधार टॉस करून घ्या. आयोजकांना विनंती असेल टॉस उडवा लगेच. खातगुण आणि मडेगाव मध्ये. वसई संघ क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो लवकर प्लीज.
योद्धा खातगुण संघ टॉस जिंकलेला आहे. तुमचा निर्णय काय? खातगुण संघ निर्णय थोडासा पेंडिंग या ठिकाणी आहे. ग्रामपंचायत सदस्य आमचे संदीपजी माने यांचं आगमन झालेलं आहे. तसेच आमचे सुबोध दादा पवार काल देखील त्यांनी हजेरी लावली, त्यांनी आज देखील ते आले. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विशाल पहिले बॉलर आहेत आपल्याला पाहायला मिळतील शौर्य आरोही 11 वसई संघाकडून. निर्णय काय? हा बॉलिंग खातगुण संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. तर मडेगाव 11A आपल्याला बॅटिंग करायची आहे पुढील सामन्यामध्ये. विशाल पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन यावेळेस मात्र कट केलाय. सँडी त्या ठिकाणी आहेत आणि पहिल्याच बॉलवर सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय. खूप लांबून लांबून संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलटणचा संघ, साताऱ्याहून संघ आलेले आहेत, खंडाळ्यामधून देखील संघ पाहायला मिळते. तसाच हा वसईवरून संघ देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यावेळी आपण पाहतो शानदार स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स धमाकेदार. हा आलाय चौकार. पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळते. एक कडक शॉट तुषारच्या बॅट मधून नक्की झालाय. पुन्हा एकदा विशाल यांचा पुढचा बॉल. ओ यावेळेला तुषार यांना वाटलं की पाठीमागून बॉल जाईल, परंतु नाहीये. हा बॉल सरळ त्यांच्या अंगलट आलाय, त्यांच्या अंगाला लागलाय आणि त्याच कारणाने इथं विशाल यांचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलक आपण पाहतोय 5 या आकड्यावर. इथं आपण पाहतोय आई चेंडू डॉट जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. चांगलं या ठिकाणी बॉलिंग करताना विशाल आपल्याला पाहायला मिळते वसई संघाकडून या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला विकेट किपर जरूर मिस होतील आणि हाही बॉल डॉट पाहायला मिळतोय आपल्याला विशाल यांचा. 5 बॉल आतापर्यंत 5 धावा हे समीकरण पोलादपूर बी संघाचा. आणि आता पाहता पाहता हे षटक संपायला आलाय. शेवटचा बॉल असेल विशाल या गोलंदाजाचा आणि हा बॉल शेवटचा बॉल समोरच्या दिशेने मात्र त्याला खेळून काढलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये सिंगल एक धाव. पहिल्या षटका अखेर धाव फलकावर धावा 6. इथून 6 धावा बनल्यात. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 12 बॉल मध्ये पोलादपूर बी संघाला 12 बॉल 45 धावा. हा सामना जिंकण्यासाठी बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. यश यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी विजय चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. पहिला बॉल आपण पाहूया यश यांचा, कारण 12 बॉल मध्ये अजूनही 45 धावांची गरज आहे. 12-45 म्हटलं तर मॅच थोडीशी हार्ड जरूर अजूनही आहे, पण टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल पर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये. यावेळेला विकेट किपरच्या डोक्यावरून हा बॉल मार्गस्थ झालाय. लॉंग स्टॉप बॉलच्या बाहेर दे दनादन धमाका.
चौकार. पुन्हा एकदा आपण पाहूया यशांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला पंचांचा बोर्ड आकाशाकडे विकेटचं बटन धक्का क्रमांक 1 फलंदाज बॅक टू दी. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला आपण अजिबात विसरू नका. सन्माननीय आदरणीय आमचे सर्व तुषार शेठ शिंदे आणि संपूर्ण त्यांची टीम या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. GT स्पोर्टच्या माध्यमातून मी समालोचक शाहीर योगेश जाधव. फास्ट घ्या मित्रांनो, एवढा उशीर करू नका प्लीज. यावेळी आपण पाहतोय आलेला चांगला फटका केलाय डाऊन द ग्राउंड. बॉल फटका जाईल, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहेत, फील्ड करतील तोपर्यंत. पंचांचा इशारा नो+1 अवांतर 2 धावा. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल त्याला ऑन साइडला आडव्या बॅटने लॉफ केलाय. डाऊन द ग्राउंड बॉल. यावेळेला मिड ऑन मध्ये सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 13 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. अजूनही रस्ता खूप दूर आहे पोलादपूर बी संघाचा, कारण शौर्य आरोही 11 वसई संघाची टोटल खूप मोठी पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. यावेळेला दांडी गुल केली आहे मिस्टर यशने. विकेटचं पतन, फलंदाज सूरज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर विकास. टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत 13 या आकड्यावर धावफलक या ठिकाणी थांबलाय. इथून मात्र 8 बॉल मध्ये 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. 8 बॉल 38 धावा. अजूनही मॅच हार्ड पोलादपूर बी संघाच्या बाजूने. यशांचा षटकातील 5वा बॉल. यावेळेला आपण पाहतोय 5वा बॉल या ठिकाणी जरूर फेकलाय आणि इथं डॉट बॉलची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल यशांचा. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हा बॉल यावेळेला पाय पडला जरूर लागलाय आणि याच दरम्यान हाही चेंडू डॉट पाहायला मिळतो आपल्याला. षटक क्रमांक 2 समाप्त होते. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. सहा बॉल 38 धावा पोलादपूर बी संघाला जिंकण्यासाठी. मंथन बॉलिंग मार्कवर आले. शौर्य आरोही 11 वसई संघाकडून पहिला बॉल
वा पहिलाच बॉल फुल टॉस बॉल, त्याला ऑन साइडला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेला. याच दरम्यान आपण पाहतोय शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी असतील मंथनचे. जवळजवळ हा सामना शौर्य आरोही 11 वसईच्या बाजूने मात्र झुकताना पाहायला मिळतोय, कारण 5 बॉल 38 धावा अशक्य असं आव्हान आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. याही वेळेला आपण पाहतोय, पण या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. 5 बॉल मध्ये 37 धावा जिंकण्यासाठी पुन्हा एकदा हा बॉल फेकावा लागणार आहे मंथनला. या वेळेला डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 37 धावा करायच्या आहेत पोलादपूर बी संघाला. चला पुढचा सामना मडेगाव 11 आणि योद्धा खातगुण. आपण तयारीमध्ये राहा. हा सामना संपल्यानंतर खातगुण संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, तुम्हाला अगोदरच या ठिकाणी सूचना करतोय आम्ही. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. 3 चेंडू उर्वरित फक्त औपचारिकता म्हणून फेकले जातील. षटकातील 4था बॉल असेल. 4था बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय, परंतु हा देखील डॉट बॉल. आणि आता 2 चेंडू बाकी, 37 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मॅक्झिमम षटकार.